नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट तर 2017 साली झालेल्या या टेटमधील पहिली प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। त्यामधील आपण गणित विभाग आज पाहणार आहोत। तर गणिताचा भाग 1 म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील जी गणितं आलेली आहेत ते आपण आज आपण सोडवणार आहोत। टेट म्हणजे अभियोग्यता चाचणीमध्ये आता गणित वगैरे सलग विचारले जात नाहीत, आधीमध्ये प्रश्न येतात। तर पहा, मराठीचे परत अभियोग्यतेचे परत बुद्धिमत्ता चाचणीचे असे मध्ये मध्ये ते प्रश्न विचारले जातात। तर हा दिनदर्शिकेवरील प्रश्न आहे। पहा, यामध्ये आपण हा पहिला प्रश्न पाहणार आहोत। तर 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? तर हे गणित सोडवायचं कसं पहा। तर आपण काय करायचं, पहिल्यांदा 1440 ही 40वे वर्ष पूर्ण आहे का? तर नाही। तर 1439 पूर्ण आहेत आणि नंतर जून महिन्यापर्यंत आहेत, म्हणून आपण 1439 हे वर्ष गृहीत धरायचं आणि त्याची फोड करायची। फोड कशी करायची? तर त्याच्या जवळचं काय घ्यायचं, शतक घ्यायचं, ज्याला 400ने निशेष भाग जातो। मग 1439 जवळचं असं शतक कोणतं, ज्याला 400ने निशेष भाग जातो? तर 1200। 1200ला 400ने निशेष भाग जातो। 4 त्रिकम 12, शून्याला शून्य गटला, म्हणजेच आपण तिथं कशी फोड केली पाहिजेत? 1200। 1200 अधिक 200 अधिक 39। तर पहा, ती फोड कशी होईल? 1200 अधिक 200 अधिक 39 या 1439 या वर्षाची फोड अशी आपण करतो। तर 1200 मध्ये 0 ऑड डे, 200 मध्ये 3 आणि आता 39 मध्ये किती लीप वर्ष आणि किती साधी वर्ष काढली की आपल्याला इथले ऑड डे पण मिळतात। तर लीप वर्ष काढण्यासाठी काय करायचं, तर हे 39ला भागायचं 4ने। 4नेच का भागायचं? तर कारण 4ने दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते, म्हणून या 39 वर्षाला कितीने 4ने भागायचं। 4 एके 4, 4 नवे 36। तर 9 काय मिळतात? लीप वर्ष। आता ही लीप वर्ष जी येतात त्याला घ्यायचं 2ने गुणून आणि हे 9 ह्या 39 वर्षामधून वजा करायची। 39 मधून 9 गेले 30, तर 30 मिळतात साधी वर्ष। आता ह्या सर्वांची करायची बेरीज, 3 9 दुने 18 अधिक 30, म्हणजे ह्या 30 अधिक 18 अधिक 3ची बेरीज किती येते? 51। तर हे आपल्याला एकूण ऑड डे मिळालेले आहेत 51। तर 51 मिळालेले आहेत। तर नंतर काय करायचं, आपण जून महिन्यापर्यंतचे दिवस काढून घ्यायचे। आता 1440ला 4ने निशेष भाग जातो, म्हणून काय होतंय की हे लीप वर्ष आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येणार। 29 दिवस येणार म्हणजेच किती ऑड डे मिळणार? 1 ऑड डे मिळणार। बघा, जानेवारीमध्ये 3 ऑड डे आणि फेब्रुवारीमध्ये 1, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 2, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये 3 आणि जूनचे हे 19 आणि ह्या सर्वांची बेरीज झालेली आहे 31। आता हे पहिले मिळालेले आपले ऑड डे अधिक हे 31 करायचे, एकूण झाले 82। ह्या 82ला आता 7ने भाग द्यायचं। 7नेच का? तर आठवड्याचे वार 7। 7ने भाग दिले असता बाकी उरते 5 आणि 5 म्हणजेच आठवड्याचा 5वा वार कोणता? शुक्रवार। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।